निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा आमनापूर पंचायत समिती गणामध्ये. नमस्कार, मी उदयानंद साळुंके, आमनापूर पंचायत समिती गणामधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझी उमेदवारी आहे. तर जो महापूर आला त्या महापुरामध्ये मी सर्वसामान्य माणसापर्यंत येणारी मदत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचवली, त्यांना शासकीय लाभ मिळवून दिले. पंचायत निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली आणि तिथून मी खरं राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. केंद्राचं परराष्ट्र धोरण म्हणा, आर्थिक नीती म्हणा आणि जे इंडस्ट्रीसाठी नवीन योजना आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले. यामध्ये सर्वसामान्य इंडस्ट्रीजना MSME मार्फत वगैरे चांगले फंड उपलब्ध करून दिले. जे आमचा हल्ला झाला त्याच्यानंतर जे सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आपल्याला एक असा विश्वास येतो ठामपणे की आपण या भारत देशामध्ये एक अतिशय चांगलं सुरक्षित आहे. आता परवा दावोसमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इतर उद्योग आणले, मोठे उद्योग आणले. शेतकरी नमो योजना आहे, लाडकी बहिणीची योजना आहे, युवकांच्यासाठी अण्णासाहेब महामंडळ सिंगल फिरची योजना चालू आहे, तरुणांच्यासाठी नमो शेतकरी योजना आहे. परत तुमच्या आता सर्व जे शेतीमाल आहे शेतीमालाला योग्य प्रकारे भाव त्यांनी डिक्लेअर केला आहे. मेनी ऊसासाठी त्यांनी FRP कायम केली. ते बघितलं तर आम्हाला 700, 800, 1000, 1200 रुपये ऊसाला टनाला दर मिळत होता. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे सबसिडी शेतकऱ्यांसाठी चालू आहे. अनगणित योजना आहे. सगळं मोठ्या गाव सोडून आपल्या गावामध्ये उमेदवारी येते, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. संग्रामबाबूंच्याकडे गेलो, पृथ्वीराज बाबांना भेटलो, शरद भाऊंना भेटलो. आम्ही गेले 20 वर्ष 25 वर्ष झालं आम्ही मोठ्या गावातच काम करतो. गेले 25, 40 वर्ष पक्षाची कामं केली. म्हणजे त्या कार्यकर्त्यांना काहीतरी न्याय मिळायला त्याचा एकदम छोटा कार्यकर्ता आहे नाही, अगदी तुम्ही शेवटच्या फळीतला म्हटला तरी चालेल. अशा कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्ष किती मोठा आहे याच्यातून निदर्शनास येईल. मग येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपलीच होणार आहे. त्यामुळे लहान गावाला जरी उमेदवारी दिली तरी त्याचा गावाचा कुठलाही इश्यू येणार नाही. मतदान होणार आहे ते पक्षाला बघून होणार आहे. आमची बऱ्यापैकी 80% जमीन ही क्षार मुक्त त्या नदीकाठच्या गावांची. त्यासाठी निचरा कॅनल करणे किंवा सशीकरण करणे ह्याच्यावर जोर दिला पाहिजे. त्यासाठी आपल्यासारखा माणूस तिथं पंचायत समितीमध्ये असणे, जिल्हा परिषद योजनेमध्ये असणं हे फार 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 महत्त्वाचं आहे. आणि संपूर्ण भागातली जमीन सुजून अजूनसुद्धा आपण ग्रामीण भागात कोण कोणाच्या रानातून जायला देत नाही आहे. शिक्षणामध्ये शिक्षणाचं स्तर चांगल्या पद्धतीनं वाढवावं लागेल आपल्याला. शेतकरी कुटुंबातली मुले हे जिल्हा परिषद शाळेत शिकतात. काही अशी तरुण मुलं एवढी आहेत की आता ग्रॅज्युएशन झाले की त्यांना जॉब मिळेना झाले. महाराष्ट्र शासनाने आरोग्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. तर जो वैद्यकीय खर्च होता तो बऱ्यापैकी तो ताण कमी झालेला आहे. अशाच मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. नमस्कार, पलूस न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत आमनापूर पंचायत समिती गणामध्ये आणि या गणाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत उदयप्पा साळुंके. नमस्कार अप्पा. नमस्कार अप्पा, तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी उदयानंद साळुंके, आमनापूर पंचायत समिती गणामधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझी उमेदवारी आहे. मी केमिकल इंजिनियर आहे. माझे सध्या केमिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज आहेत आणि मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. अप्पा, मला तुमची राजकीय पार्श्वभूमी सांगा. तशी आमची राजकीय पार्श्वभूमी फार काही मोठी नाही. वडील सोसायटीचे चेअरमन होते. त्यानंतर माझे चुलते ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी डेप्युटी सरपंच म्हणून या पदावर काम केलेलं आहे. आणि त्यानंतर 2005 नंतर जो महापूर आला त्या महापुरामध्ये मी सर्वसामान्य माणसापर्यंत येणारी मदत अतिशय चांगल्या पद्धतीने पोचवली, त्यांना शासकीय लाभ मिळवून दिले. त्या ह्याच्यातून त्याच्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली आणि तिथून मी खरं राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रामध्ये मोदी साहेब असतील, त्यानंतर राज्यामध्ये फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, ज्या पद्धतीनं योजना आखल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं काम होत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या दोन्ही नेतृत्वांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आजच्या परिस्थितीत बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं केंद्रातला कारभार चालू आहे. केंद्राचं परराष्ट्र धोरण म्हणा, आर्थिक नीती म्हणा आणि जे इंडस्ट्रीसाठी नवीन योजना आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले. यामध्ये सर्वसामान्य इंडस्ट्रीजना MSME मार्फत वगैरे चांगले फंड उपलब्ध करून दिले ते, जेणेकरून आपला युवक त्या स्वतःचा बिझनेस करावा, स्वतःचे इंडस्ट्रीज करावे, असे अतिशय चांगले धोरण आहे केंद्राचं.
तसं म्हटलं तर. आणि संरक्षणच्या दृष्टीनं म्हटलं तर मध्ये जो पहलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर जे सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यामुळे एक आपल्याला एक असा विश्वास येतो ठामपणे की आपण ह्या भारत देशामध्ये एक अतिशय चांगलं सुरक्षित आहे आपण काय. आणि त्यामुळे केंद्राचं धोरण अतिशय चांगलं आहे आणि राज्याचं राज्याचंही अतिशय चांगलं आहे. जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या योजना हे केल्या त्या सर्वसामान्य लोकांच्यासाठीच्या योजना केल्या त्या आता परवाच दावोसमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इतर उद्योग आणले, मोठे मोठे उद्योग आणले. मला वाटतं 70-75,000 कोटीची गुंतवणूक झाली. आता त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे, त्या शेतकरी नमो योजना आहे, लाडकी बहिणीची योजना आहे, परत तुमची विश्वकर्मा योजना आहे. आत्ताचा आपला जो युवक आहे युवकांच्यासाठी अण्णासाहेब महामंडळ आहे, त्याच्यामध्ये 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते आपल्याला. त्यामुळं आपला जो आत्ताचं युवक आहे, आत्ताची जी तरुण पिढी आहे ते त्या व्यवसायाकडे जाऊ शकते आणि ते करू शकते. त्यांना चांगलं पाठबळ आहे, सबसिडीच्या योजना आहेत त्या शासनाच्या. जर उद्योग व्यवस्थित करत असेल तर त्याला गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं ट्रीट करत आहे. असं सिंगल खिडकी योजना चालू आहे, सर्व परवाने वगैरे सगळे अगदी फास्ट मिळते प्रोसेस. चांगल्यासाठी नमो शेतकरी योजना आहे त्याला. परत तुमचं आता सर्व जे शेतीमाल आहे शेतीमालाला योग्य प्रकारे भाव त्याने डिक्लेअर केला आहे. मिनिमम तेवढा भाव मिळालाच पाहिजे. व आता आमचा जो भाग आहे तो ऊस क्षेत्राचा जास्त आहे, तर ऊसासाठी त्यांनी FRP कायम केली. नाही तर पूर्वी याच्या आधी बघितलं तर आम्हाला 700, 800, 1000, 1200 रुपये ऊसाला टनाला दर मिळत होता. आता तोच दर आम्हाला मिनिमम 3500 रुपये मिळायला लागलेला आहे. हे परत तुमचे ऊसाची खतं आहे ते त्याच्यावरती योग्य प्रकारे सबसिडी शेतकऱ्यांसाठी चालू आहे. अशा इतक्या योजना शासनानं राबवल्या त्यांना, त्याच्या अनगणित योजना आहेत त्या. आणि त्याचा सर्वसामान्य कुटुंबाला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. हे झालं आपण राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या त्या योजनांबद्दल. आता मला सांगा की या आपल्या पंचायत समिती गणामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली. आपलंसं एक धनगाव नावाचं हे छोटंसं गाव आहे आणि या गावामधून आपल्याला उमेदवारी मिळते आणि आमनापूरसारखं मोठ्या गाव सोडून आपल्या गावामध्ये उमेदवारी येते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. आम्ही सुद्धा हेच म्हणत होतो एवढं छोटं गाव आहे आणि आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही. पण आम्ही ज्यावेळी संग्राम भाऊंच्याकडे गेलो, पृथ्वीराज बाबांना भेटलो, शरद भाऊंना भेटलो, त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचं गाव छोटं आहे, हे आहे, कसं होणार काय. पण आम्ही त्यांना सांगितलं 2000 सालापासून आमच्या इथं कुठल्याही छोट्या गावाला तुम्ही कुठली संधी दिलेली नाही. आम्ही गेले 20 वर्षे 25 वर्षे झालं आम्ही मोठ्या गावाचंच काम करतो म्हणलं. आणि तुमचे असे कार्यकर्ते भरपूर आहेत की छोट्या छोट्या गावात ज्याने 25-25, 40-40 वर्षे पक्षाची कामं केली ते म्हणलं. त्या कार्यकर्त्यांना काहीतरी न्याय मिळायला हवा म्हटलं. मग त्यांनाही ते पटलं. त्यांनी सांगितलं आम्ही सारासार विचार करून बघतो, जर योग्य पद्धतीनं कुठं होत असेल तर आम्ही नक्की तुमच्या छोट्या गावाला उमेदवारी देतो. आणि त्यांनी त्या पद्धतीनं आम्हाला त्याची संधी दिलेली आहे काम करायची. आणि माझ्यासारखा एकदम छोटा कार्यकर्ता आहे मी, अगदी तुम्ही शेवटच्या फळीतला म्हटला तरी चालेल, अशा कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे आणि हे संधी दिलेली आहे निवडणुकीची मला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष किती मोठा आहे ह्याच्यातून निदर्शनास येतं. आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी यांना भेटलो सगळ्यांना त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं असं महानगरपालिका नगरपालिका याच्यामध्ये भाजपनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्ता हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपलीच होणार आहे तर असं आम्ही ठामपणे सांगितलं. आणि आता सर्वसामान्य लोकांचीच अशी मागणी आहे की पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद असो याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे असे लोकांच्यातून उत्स्फूर्तपणे मागणी आहे. त्यामुळे लहान गावाला जरी उमेदवारी दिली तरी त्याचा गावाचा कुठलाही इश्यू येणार नाही. कारण जे काही मतदान होणार आहे ते पक्षाला बघून होणार आहे. त्यामुळं व्यवस्थित त्याचा गावाशी कुठलाही काही संबंध येणार नाही. कुठल्या गावात उमेदवारी दिला हा काय मेजर विषय काही येणार नाही. तर हे झालं आपल्या उमेदवारीविषयी. आता मला सांगा आपलं कोणतं विजन असं आहे, कोणतं विजन घेऊन आपण ह्या निवडणुकीमध्ये उतरला आहात? विजन म्हटलं तर आता मी तसा शेतकऱ्यांचाच मुलगा आहे काय. मी रोज रानात जातो आहे, बघतोय आमची बऱ्यापैकी 80% जमीन ही क्षार उगतं. त्यामुळे शेतीतलं क्षार पाणी जे आहे ते निचरा प्रकल्प राबवून त्याचं व्यवस्थित शेतजमीन तयार केली पाहिजे. त्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. ही फार मोठी समस्या आहे आपले नदीकाठच्या गावांची. त्यासाठी निचरा कॅनेल करणे किंवा सचित्रकरण करणे ह्याच्यावर जोर दिला पाहिजे.
मग त्यासाठी आपल्यासारखा माणूस तिथं पंचायत समितीमध्ये असणे, जिल्हा परिषदेमध्ये असणं ते फार 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 महत्त्वाचं आहे ते. या शारपडच्या कामावर मी अतिशय खोलपर्यंत जाऊन काम करणार आहे आणि संपूर्ण भागातली जमीन सुजलम सुफलम करणार आहे. त्याचबरोबर आनंद रस्ते हा फार गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे. आज रानात जायचं असेल तर रस्त्याची फार अडचण आहे. अजूनसुद्धा ग्रामीण भागात कोण कोणाच्या रानातून जायला देत नाही आहे. जर एखाद्या रान आत असेल, तिथे एखाद्याला भाजीपाला करायचा असेल, फळशेती करायची असेल तर तिथंपर्यंत त्याला लाईट नाही मिळत, रस्ता नाही, तिथे वाहतुकीची काही सोय नाही. पावसाळ्यात 4-4 महिने रानात जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या बांधापर्यंत रस्ता नेऊन ठेवला पाहिजे आपल्याला. आणि हे माझं सर्वात पहिलं काम असणार आहे की प्रत्येकाला रस्ता देणे आणि त्याची जमीन आहे ती सुपीक करणे. तसेच एक शिक्षणाचा मुद्दा आहे. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचं स्तर चांगल्या पद्धतीनं वाढवावं लागेल आपल्याला, कारण आज आपले बरेचसे शेतकरी कुटुंबातली मुले हे जिल्हा परिषद शाळेत शिकतात. त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं मिळेल आपण हे बघितलं पाहिजे. त्यांना अगदी तंत्रज्ञान थोडं कॅम्प्युटर नॉलेज वगैरे हे दिलं पाहिजे. काही अशी तरुण मुलं एवढे आहेत की आता ग्रॅज्युएशन झाले ते त्यांना जॉब मिळेना झाले, त्यांना मग स्पर्धा परीक्षेकडे जाण्यासाठी त्यांना त्याचं जे बेसिक आहे ते त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यांना बेसिक लेक्चर्स म्हणा, पुस्तके म्हणा, त्यांना ज्या कुठले काय अकॅडमी वगैरे अशा पद्धतीनं म्हणजे निदान तालुक्याच्या ठिकाणी एक अशी अकॅडमी असावी जिथं आपले ती मुलं अभ्यास करतील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करतील. यासाठी मी प्रयत्न करतो. तसेच एक आरोग्याचा मुद्दा एक असाच आहे. महाराष्ट्र शासनानं आरोग्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. जवळ आयुष्यमान कार्ड असू दे आणि काय असू दे, जवळजवळ 5 लाखापर्यंतचे मोफत आपल्याला सेवा आपल्या शासकीय दवाखान्यात मिळते. त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्यावरचा जो वैद्यकीय खर्च होता तो बऱ्यापैकी तो ताण कमी झालेला आहे. आता फक्त हॉस्पिटलांचा त्या दवाखान्यांचा दर्जा उंचवणं आपल्याला गरजेचं आहे. अजून त्या दवाखान्यामध्ये काही अशा कॉम्प्लिकेटेड जे केसेस आहेत त्या तिथं होत नाही, त्या कशा करता येतील आणि लोकांना त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल मी याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे. तसेच शासकीय दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कशी उपलब्ध होईल ते बघितलं पाहिजे आणि ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीनं पोचवता येतील ते बघितलं पाहिजे आपण आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. त्यामुळे मला असा विश्वास आहे की लोक कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभे राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतील. धन्यवाद आप्पा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्या पुढील वाटचालीसाठी पोलीस न्यूज एक्सप्रेसकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते आमनापूर गणातील पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयप्पा साळुंके. अशाच मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.